नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मला बरेच लोक म्हणत होते की ताई तुमची मकाच सारखी दिसते, तर तुम्ही मका जास्त घेता का किंवा गायींसाठी मकाच का जास्त वापरता? तर त्याचं कारण असतं की मका जे आहे त्या मक्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे गायींना ऊर्जा मिळते आणि शिवाय गायींची ताकद पण वाढण्यास मदत होते. शिवाय यासोबतच मक्यामध्ये प्रोटीन आणि फायबर पण असतं. त्यामुळं दुधाची जी फॅट असते ती पण वाढायला मदत होते आणि त्यामुळं गायींसाठी मका हे सगळ्यात जास्त चांगला चारा आहे. आणि शिवाय मका पचायला पण हलकी असते आणि शिवाय गायी ज्या आहेत ते मका आवडीनं खात असतात. त्यामुळं आम्ही मक्याचं प्रमाण आमच्या चाऱ्यामध्ये जास्त असतं. तर मका जी आहे ती साधारण एक तर मका जी आहे ती साधारण या स्टेजमध्ये असेल तर गायींसाठी त्याचा जास्त चांगला फायदा होतो दूध वाढीसाठी वगैरे. आणि मका जर कायम तुमच्या चाऱ्यामध्ये असेल तर त्यामुळे गायींचं जे दुधाचं जे प्रमाण आहे ते कायम म्हणजे लेवल राहते दुधाची. आणि जर मका नसेल तर व्यायलेल्या जर गायी असतील तर त्या साधारण एक 2-2.5 महिन्याचं जास्त दूध देतात, त्यानंतर त्या दुधाला कमी कमी येत जातात. पण तुमची जर कायम मका असेल तर दुधाची जी लेवल आहे ती कायम म्हणजे कंटिन्यू राहते. आणि गाई आपण 7व्या महिन्यामध्ये आठवतो, म्हणजे 7वा महिना संपत आला की गाई आठवतो. तर मका जर तुमची चालू असेल तर गाई लवकर आटत पण नाहीत. आणि त्यांना आटवायचं असेल तर आम्ही एक मका त्यांची बंद करतो, खुराक पण सगळा बंद करतो आणि त्यानंतर मग गाई आटवतो. तर फक्त मकाच घालायला आपल्याला पुरवत नाही, म्हणून आम्ही त्यासोबत कडवळ असतं, घास असतो आणि ऊस पण असतो, असं सगळं आम्ही मिक्सिंग करून घालतो. आणि मका जी आहे ती सुरुवात करताना, कारण कंटिन्यू आपल्याला अशी अशी जी आता हे जे दाखवलं हे कणीस, अशी कंटिन्यू मका नाही घालता येत. कारण ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी जरा म्हणजे कंच कवळे असतात. कारण या स्टेजला येईपर्यंत मका जर आपण थांबलो तर पुढची जी मका आहे ती म्हणजे जास्त निब्बर होते आणि मग त्या जास्त निब्बर मका झाल्याच्या नंतर मग ती त्याचा गायला जास्त काही फायदा येत नाही, कारण ती शेणावाटी ती पडून जाते. त्यामुळं मका जी आहे ती सुरुवात करताना मग आम्ही थोडीशी कवळी असतील तेव्हापासूनच करतो. हा मग सुरुवातीला थोडंसं दूध म्हणजे जास्त दुधाला काही फरक पडत नाही, पण ज्या या लेवलला आली की मग दूध पण वाढतं. आणि मका जर कंटिन्यू असेल तर गायींसाठी दुधाची लेवल कायम शेवटपर्यंत तशीच राहते. तर म्हणून मका ही सगळ्यात म्हणजे बेस्ट चारा आहे गायींच्यासाठी. आणि आता हे जे आमचा मक्याचा प्लॉट आहे तो हा आता संपत आलेला आहे. 5-6 दिवस जाईल एवढीच मका राहिलेली आहे. आणि यानंतर आपल्या दुसरीकडे पण याच्या पाठोपाठ एक 15 दिवसात दुसरा प्लॉट येतोय. तर आमचं असं नियोजन असतं की एक प्लॉट संपला की दुसरा लगेच पाठीमागून तयार असतो. आता तो संपला की पाठीमागे एक 15 दिवसातच दुसरी मका पण टाकून घेतलेली आहे. तर चाऱ्याचं नियोजन जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं असतं या व्यवसायामध्ये. तर बरेच शेतकरी विचारत होते की गायींच्या चाऱ्याचं नियोजन कसं असावं. तर मका तर सगळ्यात पहिल्यांदा पाहिजेच आणि त्यासोबत मग तुम्ही घास, ऊस, कडवळ असं सगळं मिक्सिंग करून घालू शकता, पण मका ही चाऱ्यामध्ये पाहिजेच तुमच्या. आणि यासोबतच सुका चारा पण चांगला असतो, पण आमच्याकडे काही सुका चारा भेटत नाही, त्यामुळं आमच्याकडे मकाच असते कायम. आणि मक्यामुळं दुधाला म्हणजे खूप चांगला मक्याचा रिझल्ट असतो. तर याच सगळ्या कारणांमुळे आम्ही चाऱ्यामध्ये मक्याचा सगळ्यात जास्त वापर करतो. आणि तुम्हाला व्हिडिओ बघून काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ज्योती देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.